हळद रुसली कुंकू हसले याचा जबरदस्त असा प्रोमो समोर आलाय मैत्रिणींनो. देवाला विनवण्या करून प्रार्थना करून दुष्यंत अखेर कृष्णाला परत मिळवतो, म्हणजे तिचे प्राण वाचवतो. पण कृष्णा जबरदस्त अशी दुष्यंतवर नाराज झालेली असते आणि ती त्याच्या घरी जायला नकार देते. कृष्णा बरी झाल्याच्या नंतर ती शेतामध्ये कामाला जाते आणि तिचा पाठलाग करत दुष्यंतही त्याचा वेषांतर करून शेतकरी बनून शेतामध्ये कामाला जातो. दुष्यंत कृष्णाला तिथे पाहतो आणि तिच्या जवळ जाऊन बसतो. तिचा हात पकडतो, पण तिचा हात पकडलेला पाहून कृष्णाला खूप राग येतो. कृष्णाच्या हातामध्ये विळा असतो, तो विळा त्याच्यावर उगारते आणि दुष्यंतने जो रुमाल तोंडाला बांधलेला असतो तो बाजूला पडतो आणि कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही हे समज करायची काय बी गरज नाही, तुम्हासनी नाही जमायचं. त्यावर दुष्यंत म्हणतो, ते नवं आमची कारभारीण शेतकरी नाही नवं, मग आम्हाला बी जमल की थोडं थोडं. माझी कारभारीण म्हणते की मातीतून खरं प्रेम उगवतंय, मग आमचं प्रेम बी नव्यानं या मातीतून उगवलंच की, मग आमच्या कारभारणीचा राग बी जाईल. हे ऐकून कृष्णा तिथून निघून जाते आणि दुष्यंत तिला हे कृष्णा म्हणत तिच्या मागे जातो. कृष्णाचे प्रेम मिळवण्यासाठी दुष्यंत अजून कोणकोणते प्रयत्न करणार आहे, त्याला यश मिळणार आहे का? कृष्णाचे मन जिंकवण्यासाठी दुष्यंतला आणखीन काय काय प्रयत्न करावे लागणार आहेत? कृष्णा आणि दुष्यंतच्या आयुष्यामध्ये, त्याच्या नात्यामध्ये आणखीन काय काय प्रकार घडणार आहेत आणि हे सगळं आपल्याला 24 जानेवारी रोजी पाहायला भेटणार आहे. तेव्हा कोणीही मिस करू नका. असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.